नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मंगळवार आणि शनिवार हा दिवस हनुमानजींची पूजा करण्यासाठी शुभ मानला जातो. या दिवशी विधिवत भगवान हनुमानजींची उपासना केल्यानं सर्व दुःख दूर होतात. भगवान हनुमान तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. हनुमानजींना जागृत देवता मानलं जातं. आजही ते पृथ्वीवर निवास करतात अशी मान्यता आहे. ते 7 चिरंजीवीपैकी एक आहेत. जो कोणी हनुमानजींचा मनापासून पूजा करतो त्याची सर्व मनोकामना पूर्ण होते. जर तुमच्या कुंडलीमध्ये ग्रहदोष आणि वास्तुदोष असेल तर तुम्ही काय करावे हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळं तुमच्या घरातील वास्तुदोष, ग्रहदोष सर्व निघून जाईल. तर तुम्ही हनुमान चालिसा, सुंदरकांड आणि बजरंग पाठ करावं. असं केल्यानं घराची नकारात्मक ऊर्जा दूर होते. वास्तुदोष दूर करण्यासाठी घरात हनुमानजींचे वेगवेगळे फोटो कसे लावावे ते आता आपण जाणून घेऊयात. आपल्या घरातील 4 दिशा असतात. त्यातील दक्षिण दिशेला हनुमानजींचा फोटो लावा. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला हनुमानजींचा फोटो अधिक प्रभावशाली ठरतो. म्हणून घरात हनुमानजींचा फोटो दक्षिण दिशेला लावला जातो. या दिशेने फोटो लावल्यास घरातील नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव नष्ट होतो. वास्तुशास्त्रानुसार घरातील अपवित्र स्थान, पायऱ्यांखाली, स्वयंपाकघरात काही भागात हनुमानाचा फोटो लावू नये. तर आता आपण पाहूयात कोणकोणत्या प्रकारचे फोटो लावावे. पंचमुखी हनुमान जयंती मूर्ती. मान्यता आहे की ज्या घरात पंचमुखी हनुमानजींची मूर्ती असते तिथे कोणत्याही प्रकारच्या समस्या उद्भवत नाहीत. यासह देवी लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर कायम असते. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरात नकारात्मक शक्तीचा प्रभाव आहे तर आपण हनुमानजींची शक्ती प्रदर्शन मुद्रेतील एक फोटो लावावा. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होईल. तसंच लाल रंगाचे हनुमान. वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण दिशेला लाल रंगाचं हनुमानजींचा बैठ्या स्थितीमधील फोटो लावावा. नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो. हा फोटो लावल्यास घरात आनंद आणि भरभराट होईल. याशिवाय प्रवेशद्वारात पंचमुखी हनुमानजींची मूर्ती ठेवल्यानं वाईट शक्तींचा घरामध्ये प्रवेश होत नाही. भगवान हनुमानजींची एका भक्ताच्या रूपात असलेली मूर्ती, फोटो बसून उपासना करावी. यामुळं जीवनात आनंद आणि समृद्धी येते. ग्रहदोष निघून जातो आणि घरातील पैशाची भरभराट होते. मारुतीचं दुसरं सर्व परिचित नाव आहे हनुमान. सर्वशक्तिमान, महापराक्रमी, महाधैर्यवान आणि सर्वोत्कृष्ट भक्तांनी संगीतशास्त्राचा प्रवर्तक म्हणूनही प्रसिद्ध आहे. भावभक्ती, शक्ती आणि युक्ती आणि बुद्धी असं जीवनाला परिपूर्ण करणारे जे आहे त्या सर्वांचं मूर्तिमंत प्रतीक म्हणजे हनुमान मारुती. हनुमानजी. शेंदूर, रुईची पानं, फुलं वाहणं. ज्या वस्तूमध्ये देवतेचं पवित्र वस्तूचं अतिसूक्ष्म कण आकर्षित करण्याची क्षमता इतर वस्तूंपेक्षा जास्त असते. अशा वस्तू देवताला वाहिल्या तर रुईचं फूल साहजिकच देवतेचं तत्व मूर्तीमध्ये येतं आणि देवतेच्या चैतन्याचा लाभ आपल्याला लवकर होतो. शेंदूर, रुईची पानं आणि फुलं तसंच तिळाचे तेल यामध्ये हनुमानांची पवित्र आणि आकर्षित करण्याची क्षमता सर्वात जास्त असते. या वस्तू हनुमानाला त्याच्या दर्शनाच्या वेळी आपण जातो तेव्हा त्यांना अर्पण कराव्यात. आपण मारुतीला फुले वाहण्याची पद्धत कशी आहे बघा. या ठिकाणी मी तुम्हाला सांगते. हनुमानजींच्या चरणी फुले विशिष्ट संकेत वाहिल्यास फुलांकडे हनुमानजींचे तत्व लवकर आकृष्ट होते. यानुसार हनुमानाला फुले वाहताना पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचतत्वांवर हनुमानाचं अधिपत्य असल्याचं प्रतीक म्हणून ती 5 किंवा 5च्या पटीत फुलं व्हावीत. हनुमानजींची पूजा करताना हनुमानाचं तत्व अधिक प्रमाणात आकृष्ट करणाऱ्या केवडा, चमेली आणि अंबर या गंधाच्या उदबत्त्या वापराव्यात. अन्य देवतांप्रमाणेच हनुमानालाही भक्तीच्या पहिल्या टप्प्यात 2 उदबत्त्यांनी ओवाळणं अधिक योग्य आहे. तर भक्तीच्या पुढच्या टप्प्यात 1 उदबत्तीनं ओवाळावं. देवाला ओवाळताना उदबत्ती उजव्या हाताची तर्जनी म्हणजे अंगठ्याजवळील बोट आणि अंगठा यामध्ये धरून घड्याळाच्या काटाच्या दिशेने आपल्याला 3 वेळा ओवाळायचा आहे.
हनुमानांच्या देवळात जाऊन हनुमानांना नारळ अर्पण करण्याची प्रथा पूर्वापार चालत आलेली आहे. नारळ अर्पण करण्यापूर्वी हनुमानांच्या मूर्तीसमोर नारळ हातात धरावा. हातात धरलेल्या नारळाच्या शेंडी नारळाची मूर्तीकडे असावी. यावेळी हनुमानाची सात्विक स्पंदने नारळात यावी यासाठी हनुमानाला प्रार्थना करावी आणि त्यानंतर नारळ फोडून त्याचा अर्धा भाग आपल्यासाठी ठेवावा आणि राहिलेला अर्धा भाग तेथील स्थानदेवताला अर्पण करावा. यामुळं स्थानदेवताच्या माध्यमातून देवळाच्या परिसरातील त्रासदायक शक्ती आणि कनिष्ठ होते यांना उतारा मिळून तेही संतुष्ट होतात. नंतर आपल्यासाठी ठेवलेला नारळाचा अर्धा भाग प्रसाद म्हणून ग्रहण करावा. काही भाविक देवाला नारळ पूर्णतः अर्पण करतात. नारळ पूर्णतः अर्पण केल्याने त्यांच्या मनात फक्त त्यागाची भावना क्वचितच उत्पन्न होते. त्यातून त्यांना आध्यात्मिक लाभ होत नाही. त्यासाठी शक्यतो देवाला नारळ पूर्णतः अर्पण करू नये. त्याऐवजी नारळ फोडून नारळाचा अर्धा भाग देवळात देऊन अर्धा भाग आपल्यासाठी ठेवावा आणि देवतेच्या तत्वाचा अधिकाधिक लाभ आपण घ्यावा. नारळ उतरवणे आणि तो मारुतीच्या देवळात फोडणे. एखाद्या व्यक्तीला अनिष्ट शक्तीचा त्रास असल्यास तो दूर करण्यासाठी त्या व्यक्तीवरून आपल्याला तो नारळ उतरवायचा आहे आणि त्यानंतर तो हनुमानाच्या देवळामध्ये फोडायचा आहे. व्यक्तीवरून नारळ उतरवल्याने व्यक्तीतील अनिष्ट शक्ती नारळात येते आणि असा नारळ हनुमानच्या देवळात फोडल्यावर त्यातून बाहेर पडणारे अनिष्ट शक्ती जी आहे ती हनुमानाच्या सामर्थ्यानं नष्ट होते असं मानलं जातं. मारुतीला प्रदक्षिणा घालणे. हनुमानाच्या देवळात दर्शन घेतल्यानंतर 5 प्रदक्षिणा घालाव्यात. प्रत्येक प्रदक्षिणेनंतर हनुमानाला नमस्कार करून मगच पुढची प्रदक्षिणा घालावी. अधिक संख्येत प्रदक्षिणा घालायची असल्यास त्या शक्यतो किमान प्रदक्षिणेच्या संख्येच्या पटीत म्हणजे 10, 15, 20 अशा घालाव्यात. प्रदक्षिणा घातल्याने हनुमानांकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य अल्प कालावधीतच संपूर्ण देहामध्ये संक्रमित होत जाते. मारुतीला व्हायचं तेल स्वतः घरातून घेऊन जाणं. हनुमानांना व्हायचं असलेलं जे तेल आहे ते हनुमानाच्या देवळाबाहेर असलेल्या तेल विक्रेत्याकडून विकत न घेता आपण ते घरून घेऊन जावं. याचं कारण म्हणजे एखादी व्यक्ती ज्या अनिष्ट शक्तीच्या त्रासापासून सुटका करून घेण्यासाठी तेल विक्रेत्याकडून तेल विकत घेऊन हनुमानाला वाहत असेल आणि ती अनिष्ट शक्ती त्यातील विक्रेत्याला त्रास देण्याची शक्यता असते. ते टाळण्यासाठी तेल घरातून आपल्याला घेऊन जायचं आहे. आध्यात्मिक त्रासापासून रक्षण होण्यासाठी मारुतीची उपासना करणं खूप महत्त्वाचं असतं. हनुमान हा सर्व शक्तिमान असल्यानं त्याला भूतपिशाच्या राक्षसासंबंध इत्यादी कोणत्याही अनिष्ट शक्ती त्रास देऊ शकत नाहीत. लंकेत लाखो राक्षस होते तरीही ते हनुमानाला काहीही करू शकले नाहीत. अनिष्ट शक्तीपासून रक्षण होण्यासाठी केलेले हनुमानाची जी उपासना असते म्हणूनच ही विशेष फलदायी ठरते. प्रत्येक व्यक्तीला अनिष्ट शक्तीचा त्रास असल्यास दूर होण्यासाठी तिला हनुमानाच्या देवळात नेणं, तिनं पहिलं तेल वाहणं, अन्य व्यक्तींना हनुमानाला वाहणं, त्रास असणाऱ्या व्यक्तीवरून सरळ नारळ उतरवून मग तो नारळ मारुतीच्या देवळात फोडणं यासारखे उपाय करता येऊ शकतील. अशा प्रकारे मी सांगितलं की वरील तुम्ही सर्व उपाय केले तर तुमच्या घरात आर्थिक लाभ होईल, घरातील रोगराई दूर होईल, घरातील सर्व समस्या दूर होतील. फक्त हा उपाय तुम्हाला शनिवारी आणि मंगळवारी करायचा आहे. हा उपाय नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर